तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। जय मामाचा फोन। हॅलो, मला कशासाठी केलाय फोन? आमच्या सांगण्यावरून फोन केलाय। काय निखिल, अरे तुझी इतकी जवळची मैत्रीण या जगातून गेली, एकदाही श्रेयसला भेटायला आला नाहीस? कमाल आहे नाही? खरं तर आम्ही थोडे नाराजही आहोत। सॉरी मॅडम, मी नाही आलो। म्हणजे मी या सगळ्यापासून लांबच राहत होतो। ते लांब राहून कसं झाले? सत्य शोधणं हे तर मुख्य काम आहे ना तुझं। मग म्हणजे बरं आहे का, आम्ही काय सांगतो, एक पाडा आहे तिथे तू जायचंय। आम्ही ऍड्रेस पाठवतो तुला। एक बिल्डर ना ती जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतोय, तिकडच्या लोकांना त्रास देतोय। सो ऍज अ जर्नलिस्ट गो देअर, कव्हर इट, लोकांना धीर दे, त्यांची गोष्ट ऐकून घे, कर्तव्यच आहे तुझं हे। हो, पण तुम्ही काय एवढा इंटरेस्ट घेतला? सॉरी, पण यात तुमचा काय फायदा? कारण त्याशिवाय तर तुम्ही जास्तच बोलतोयस। आम्ही काय सांगतोय ना तेवढं ऐक। तू जा, आमचं राहू दे, पण तुला तो अनुभव नक्की इंटरेस्टिंग वाटेल। सो आम्ही जेवढं सांगतोय तेवढं कर। डू यू अंडरस्टँड? संजय, हा ताई, ताबडतोब त्या पाड्यावर जा। तो निखिल तिकडे नक्की येणार। तो आणि ती मुलगी भेटले की आपल्याला नक्की कळेल ती मुलगी आराध्य आहे की खरंच तार आहे। यश, यश, मोनिशा आंटी, तुम्ही इथे काय करताय? तू तर ग्रेट आहेस यश। माझ्या फोन कॉल्सला एवढी घाबरलीस की अक्षय आणि शनयाच्या लग्नाचा मुहूर्त काढायला गुरुजींना इथे बोलावून घेतलंस। आय लाईक दॅट। स्वीट सरप्राईज ना अक्षय? मोनिशा आंटी, तुम्ही हे काय बोलताय? मोनिशा, अगं तुझे 4 फोन काय नाही उचलले आम्ही, एवढं सगळं बोलायला इथपर्यंत आलीस? याची काही गरज नव्हती। मामा, तुमच्या दोघींचं हे काय चाललंय? तुम्ही यांना सांगितलं नाही का माझं आणि श्रावणीचं लग्न होणार आहे असं? तुम्ही प्लीज यांना। अक्षय, हे बघ, आम्ही यश, एक्सक्यूज मी। हॅलो जाधव, काय ग?